बऱ्याच दिवसापासून मला स्टीलची कढई घ्यायची होती. फायनली ती मी घेतली आहे. कारण मला आता अॅल्युमिनियमची भांडी हळू-हळू किचनमधून कमी करायची आहेत. ही ट्रायप्लाय आहे आणि भाजी अजिबात करपत नाही आणि भाजी पण लवकर बनते. आता संध्याकाळी विहाला मी छान आलू पोहे कटलेट बनवते. पोहे सगळ्यात आधी 5 मिनिटं भिजवून ठेवले. त्यामध्ये ॲड केला बॉइल्ड पोटॅटो, थोडी कोथिंबीर, जिरा, हळद आणि थोडा चाट मसाला आणि भरपूर अशी तीळ. छान असं एकत्र मिक्स करून घेतलं आणि छान असे लहान-लहान कटलेट बनवले आणि त्याला छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे. गोल्डन ब्राउन झाले की छान असे क्रिस्पी लागतात. विह्याचा हा करंट मोस्ट फेवरेट स्नॅक आहे. तुम्ही पण लहान बाळाला नक्की देऊन बघा. त्यानंतर आम्ही संध्याकाळी थोडं बाहेर पडलो कामासाठी आणि येताना आम्ही गणपती मंदिरात गेलो. आता ही विह्याची पण फेव्हरेट प्लेस झाले, त्यामुळे तिला पण इथे यायला खूप आवडतं. इथे आल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते, त्यामुळे इथे यायला आम्हाला खूप आवडतं. त्यानंतर घरी पोहोचलो. घरी गेल्यानंतर लगेचच जेवण बनवायला सुरुवात केली. आम्हाला जास्त भूक नव्हती म्हणून सिंपल अशी खिचडी केली. विह्यासाठी स्पेशल तिळगुळाची पोळी बनवते, पण विह्याला कुठे धीर पडतोय, त्यामुळे तिला असं जेवण बनवताना अधून-मधून धरावं लागतं. चला तर मी आता तिळगुळाची पोळी बनवते आणि त्यानंतर जेवायला बसतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.